नमस्कार. आज आपण एका बेस्ट सेलिंग पुस्तकावर आधारित एका खास संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. इकिगाय म्हणजे दीर्घ, आनंदी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचं रहस्य नक्की काय आहे? चला तर मग हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? की काही लोकांना अगदी स्पष्ट माहीत असतं की त्यांना आयुष्यात काय करायचंय, त्यांच्यात जगण्याची एक वेगळीच आवड दिसते. तर दुसरीकडे काही जण मात्र गोंधळलेले असतात, भरपटलेले असतात. असं का बरं होत असेल? तर याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आता आपण सुरुवात करणार आहोत. आणि हा फक्त एक शोध नाहीये, तर ही स्वतःला जरा जास्त चांगल्या प्रकारे ओळखण्याची एक संधी आहे. यासाठी आपल्याला थेट जपानमध्ये जावं लागेल, तिथल्या ओकिनावा नावाच्या एका बेटावर. आता हे बेट खूप खास आहे. याला जगातल्या ब्लू झोन्सपैकी एक मानलं जातं. म्हणजे काय, तर इथली लोक जगातल्या इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा जास्त काळ जगतात. आणि फक्त जास्त जगतात असं नाही, तर ते एकदम निरोगी आयुष्य जगतात. आता हा आकडा बघा, 24.55. म्हणजे ओकिनावामध्ये दर 1,00,000 लोकांमध्ये जवळजवळ 25 लोक 100 ओलांडलेले आहेत. आता हा आकडा जगातल्या सरासरीपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. यावरूनच आपल्याला कळतं की हे बेट किती वेगळं आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की या लोकांच्या इतक्या लांब आणि निरोगी आयुष्याचं रहस्य तरी काय आहे? फक्त त्यांचा आहार वेगळा आहे की अजून काहीतरी आहे यामागे? आणि याचं उत्तर एका शब्दात आहे, इकिगाई. हो, हीच ती जपानी संकल्पना जी त्यांच्या दीर्घ, आनंदी आयुष्याचं मूळ कारण मानली जाते. मग नक्की काय आहे हे इकिगाय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इकिगाय म्हणजे जगण्याचं कारण, आपलं रिझन फॉर बीइंग. प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी असतं जे त्याला सकाळी उठून कामाला लागण्याची प्रेरणा देतं. अगदी बरोबर. पुस्तकात तर याला अजून सोप्या शब्दात सांगितलंय. इकिगाई म्हणजे ते कारण ज्यामुळे आपण रोज सकाळी उठतो. बघा, हा फक्त एक शब्द नाहीये. हा एक खूप मोठा, खूप शक्तिशाली विचार आहे. ओके, तर इकिगाई म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं. पण मग प्रश्न येतो की आपली स्वतःची इकिगाई शोधायची कशी? तर त्यासाठी ना स्वतःला 4 महत्वाचे प्रश्न विचारावे लागतात. हे बघा, इकिगाई शोधायचा मार्ग या एका चित्रातून अगदी स्पष्ट होतो. इथे 4 प्रश्न आहेत जे स्वतःला विचारायचेत. पहिलं, अशी कोणती गोष्ट आहे जी करायला खूप आवडते? दुसरं, असं काय आहे ज्यात आपण खरंच खूप चांगले आहोत? तिसरं, या जगाला सध्या कशाची गरज आहे? आणि चौथं, असं कोणतं काम आहे ज्यासाठी आपल्याला पैसे मिळू शकतात? आता गंमत अशी आहे की या 4ही प्रश्नांची उत्तरं जिथे एकत्र येऊन मिळतात ना, तिथेच आपली इकिगाई लपलेली असते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. इकिगाई ही फक्त एक संकल्पना नाहीये, ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. आणि या जीवनशैलीला टिकवून ठेवणाऱ्या काही खास सवयीसुद्धा आहेत. जगात जिथे जिथे लोक जास्त काळ जगतात, त्या सगळ्या ब्लू झोन्समध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. कोणत्या? तर एक म्हणजे आरोग्यदायी आहार, दुसरं म्हणजे रोजचा हलका-फुलका व्यायाम, तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्याला एक पक्का उद्देश असणं, म्हणजेच आपली इकिगाई, आणि चौथं म्हणजे लोकांमध्ये असलेले घट्ट सामाजिक संबंध. आता ओकिनावाच्या लोकांची एक खाण्यापिण्याची सवय तर खूपच भारी आहे. ते एका नियमाचं पालन करतात, ज्याला म्हणतात हाराहाचिबू. याचा अर्थ काय, तर पोट गच्च भरेपर्यंत कधीच खायचं नाही. फक्त 80% पोट भरेपर्यंतच जेवायचं. यामुळे होतं काय, की त्यांच्या पचनसंस्थेवर कधीच अतिरिक्त ताण येत नाही. आणि ही संकल्पना तर मला खूपच आवडली. ओकिनावामध्ये मोआई नावाची एक सामाजिक पद्धत आहे. म्हणजे काय, तर सारख्या आवडीनिवडी असलेले काही लोक एकत्र येऊन एक ग्रुप बनवतात. आणि हा ग्रुप मग आयुष्यभर एकमेकांना भावनिक आणि अगदी आर्थिक आधारही देतो. किती सुंदर आहे ना हे? आता तणावावर बोलूया. ही तुलना बघा. म्हणजे आधुनिक माणसावरच्या ताणाचा परिणाम लगेच लक्षात येईल. बघा, पूर्वीच्या माणसाला ताण कधी यायचा? जेव्हा एखादं जंगली जनावर समोर येईल. म्हणजे तो ताण खरा होता, पण तात्पुरता होता. आणि आजचं काय? आपण सतत कामात असतो, सतत एका हलक्या पण न संपणाऱ्या तणावाखाली असतो. आणि हाच जुनाट, दीर्घकाळ चालणारा ताण आपल्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक आहे. ही जपानी म्हण तर सगळं काही सांगून जाते. केवळ सक्रिय राहिल्यानेच 100 वर्ष जगण्याची इच्छा होईल. त्यांच्या संस्कृतीत रिटायरमेंट किंवा निवृत्तीची संकल्पनाच नाहीये. ते नेहमी सक्रिय राहण्यावर, सतत काहीतरी करत राहण्यावर विश्वास ठेवतात. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो?
सारांश इतकाच की आयुष्य कसं जगायचं यापेक्षा ते का जगायचं याचं उत्तर मिळणं खूप जास्त महत्वाचं आहे. प्रसिद्ध तत्वज्ञ फ्रेडरिक नीछे यांचे खूप सुंदर वाक्य आहे जे या पुस्तकातही दिलंय. ज्याच्याकडे जगण्यासाठी का आहे तो जवळजवळ कोणत्याही कसेला सामोरे जाऊ शकतो. बघा, म्हणजे इकिगाई ही जरी जपानी संकल्पना असली तरी जगण्यामागचा उद्देश शोधणं ही एक वैश्विक गोष्ट आहे. हे सत्य सगळ्यांनाच लागू होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची इकिगाई ही बाहेर कुठे नाही तर आपल्या आतच दडलेली असते. गरज असते ती फक्त थोडं थांबून स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची, एका प्रामाणिक शोधाची. तर मग या शोधाची सुरुवात करायला काय हरकत आहे?